नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे मॅगीपासून. कारण आमचं कारभारी सुट्टीवर आले आहेत, त्यामुळं घरी असं चमचमीत दिवसभर काही ना काही तर बनतच राहतं. आज आमचं पिल्लू आलेलं आहे घरी, ज्याच्याशिवाय आमचं घर कधीच वाटत नाही. हे पिल्लू आहे माझ्या नंदेचं. नणंद कमी फ्रेंडच आहे ती माझी, बिकॉज आम्ही सेम एजचे आहे आणि एका स्कूलमध्ये शिकलो आहे. त्यांचे घर आमच्या गावातच आहे, त्यांना गावामध्येच दिलं आहे. हे पिल्लू घरामध्ये भांडी ठेवतच नाही. तसं लहान मुले एक्सप्लोर करत असतात गोष्टी, आपण त्या एन्जॉय करून आपलं लहानपण आठवायचं असते. लहान मुलं काय मागतील काय सांगू शकत नाही. या आमच्या छोट्या पिल्लू त्याच्या छोट्या मामाकडून बोकड मागत आहे. का तर त्याचा भाऊ म्हणजे माझ्या छोट्या दिरांचा 10th आता रिझल्ट लागलेला होता आणि ते 10th पास झाले चांगल्या मार्क्सने. मग हे प्रत्येकजण काही ना काहीतरी पार्टी वगैरे मागत होतं, पेढे वगैरे, आणि आमचं पिल्लू हे बोकड मागत होतं. सांगू शकत नाही लहान मुलं काय सांगू शकत, काय बोलतात ते. इफ यू डोंट नो, आय एम अ मेडिकल स्टुडंट इन डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर. आमच्या फौजी आज कामात होते म्हणून मला माझे छोटे दीर बस स्टॉपवरती सोडायला आले होते. माझी स्कूटी आहे, पण आता फौजी सुट्टीवर असल्यामुळे त्यांना काहीतरी काम लागलं तर ते माझी स्कूटी घेऊन बाहेर जातात. नंतर रिटर्न कॉलेजमधून आल्यानंतर आमची चर्चा चालू असते की कुठे फिरायला जायचं. कॉलेजमधून रिटर्न घरी आल्यानंतर आमची चर्चा चालू होती की आता कुठे जायचं फिरायला. घरी आल्यानंतर आम्ही थोडे बाहेर जाऊन आलो. फौजींनी मला त्यांची प्रॅक्टिस करायची जागा दाखवली. आमच्या गावाच्या जवळच एक डोंगर आहे मल्लिकार्जुन, तिथं ते जात होते रनिंगसाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी डिफेन्स सर्व्हिसमध्ये येण्या अगोदर. तर नंतर घरी आल्यानंतर आमच्या फौजी काही ना काहीतरी मस्ती चालूच असते. मला काही ना काहीतरी म्हणायचं, हसत हसत मजाक करायचा. मग मी शांत झाले की पुन्हा मला म्हणवायचं. भले चुकी माझी असो किंवा त्यांची असो, कायम तेच सॉरी म्हणतात. आणि जोपर्यंत मी हसत नाही तोपर्यंत मला म्हणवायचा प्रयत्न करत असतात. आणि जर समोरचा 100% देत असेल, एवढ्या क्यूटली जर तो आपल्याला म्हणवत असेल, तर कोणीही तयार होतं स्माईल द्यायसाठी. आणि हे सगळं ठीक झाल्यानंतर थोड्या वेळानं आणि त्यांचं काही ना काहीतरी मुद्दाम मला त्रास देणं चालूच असतं. त्रास म्हणजे काही ना काहीतरी जोक करायचा, काही ना काहीतरी कॉमेडी करायची, मुद्दाम मला असं हसवायचा पण प्रयत्न करायचा. आय लव्ह यू म्हणल्याशिवाय मी भात देणार नाही. आय हेट यू. आय लव्ह यू म्हणा तरच मी भात देणार. आय लव्ह यू. ठीक आहे, किती देऊ? नाही किलो. आय हेट यू म्हणायची, आय लव्ह यू झालं. आय लव्ह यू म्हणल्याशिवाय मी भात देणार नाही. हात धुवायचा नाही, मग उद्या पण जेवण भेटणार नाही. बोला लवकर, बोला लवकर लवकर. लास्ट चान्स. भात पाहिजे असला तर आय लव्ह यू म्हणायचं. अनलिमिटेड. आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू म्हणा. म्हणा एकदा म्हणा. खोटं म्हणा. आय लव्ह यू. किती देऊ? कसा वाटला व्लॉग प्लीज नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा.